गणेश पाटील सर आहेत. यस सर, तुमचं देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक असं स्वागत आहे. शुक्रिया राहुल, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इरफान की पहली गेंद बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक रन का इजाफा। प्रारंभिक बल्लेबाज भारत कदम के ऊपर निगाहें रहेगी जिन्होंने अपना खाता खोला है। इस सिंगल के साथ वो दूसरी इनिंग की तरफ जा रहे हैं। कृष्णा ने पिछले मैच में धुआंधार इनिंग पेश की थी, अब जाकर इस मुकाबले में उसी फॉर्म के साथ वो गुजरते या नहीं देखने वाली बात है। इरफान प्रमुख गेंदबाज है और अच्छा प्रदर्शन इनका रहा है। मनीष, ये ओव्हर जिसमें की पहिली गेंद पर सिंगल आया है, नाही सुरुवात चांगली होणे गरजेचं होतं आणि पॉझिटिव्ह सुरुवात आपण म्हणू शकतो। सिंगलच्या माध्यमातून धावफलक हलता सुरू केलाय आणि स्ट्राईकवर कृष्णावर नेऊन पोहोचवलंय। पुढचा बॉल कृष्णाने पुन्हा एकदा आपला दमकम दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे। लॉंग ऑन रिजन ओपन होतं, त्या ठिकाणी उलट दिशेने झेल करण्याचा पवित्रा घेतला गेलाय। बॉल मात्र थांबणार नाहीये, बॉल जातोय सीमारेषा पार, दमदार षटकार साधावा। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। राजेश तट्टे साहब और उसके साथ सोमनाथ रईस, इनका हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। वेलकम। मैं आपको विनती कर रहा हूं, प्लीज मंच की तरफ आइए। और शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर कृष्णा पवार द्वारा, और जिस तरह से ये मुकाबला खेल रहे हैं, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं 7 रन। सिमन ऑन द बोर्ड। बिल्कुल एक खूबसूरत ट्रॉफी आपका इंतजार कर रही है, क्योंकि 4 ट्रॉफीज में देख रहा हूँ सामने, बहुत ही जबरदस्त ब्रांडेड बाइक भी देख रहा हूँ। तो दावेदारी पेश कर रहे हैं ट्रॉफी के लिए, दावेदारी पेश कर रहे हैं। एक बार फिर देखें तो आज ब्रांडेड बाइक के लिए इंटरेस्टिंग मैच है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज इरफान तैयार। ओहो, सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी। ड्राइव करना चाहते थे, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। विकेट कीपर और बॉलर की तरफ से अपील, लेकिन बॉलर अपने अपने जो कि बॉलिंग मार्ग पर जा रहे हैं। विकेट कीपर एक बार फिर देखे बहुत उत्साहित है। अपील करताना तो आत्मविश्वास थोडासा कमी जाणवला प्रशांत सर, त्यामुळे गोलंदाज देखील माघारी परतल्या, तरी देखील रिकन्सिडर करण्यासाठी 2 पंच थोडीशी चर्चा करतात। महत्वाचं आहे, कारण हा शेवटचा सामना आजच्या दिवसाचा। या सामन्यासाठी सकाळपासून सर्व संघ एकमेकाची 2 हात करत होते। राहुलजी, नक्कीच आपण पाहतोय ह्या सामन्यासाठी खरं तर दोन्ही संघांनी सकाळच्या सत्रापासून ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय जीवाचं रान केलं होतं, आणि शेवटच्या सामन्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा एकमेकांसमोर आली आहे, काट पडली आहे। कोण कोणावरती मात करणार हे आता आपण पाहणार आहोत। गोलंदाज तयार असेल, हा चेंडू फुल टॉस खेळलाय जाणार आहे हवाई मार्गाने। एक टप्पा खेत सीमारेषेच्या बाहेर वसूल केलाय 4 धावा। एक बेहतरीन असा चौकार। ब्रॉकन में जाना चाहते थे, लेकिन फंस गए गेंदबाज। इसका भरपूर फायदा गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। रन संख्या इसी के साथ 11 रन। दिन से आंकड़ा था। जो प्रमुख गेंदबाज है उनका काम क्या होता है, एक बार फिर देखिए, वो गेंदबाजी करते हुए बिंदी गेंदें डालना चाहते हैं, दबाव बनाना चाहते हैं, विकेट लेना चाहते हैं। लेकिन फिलहाल अगर देखें तो बल्लेबाज पूरी तरह से हावी होकर बल्लेबाजी कर रहे हैं। खास करके कृष्णा पवार, मनीष बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। फील्डिंग देखिए, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ रखा हुआ है, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर बॉडी लाइन पर मौजूद है। आसमान की तरफ एक बार फिर गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। मैदान के अंदर कृष्णा पवार का इंजन गरम है। मैग्निफिसेंट बैटिंग। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। संधी एपी सुलतान टीमला आली होती, जिंकून जर फलंदाजी केली होती। कृष्णा पवारचा जो मोमेंटम आहे तो ब्रेक करण्याची संधी मिळाली, पण मात्र कृष्णा पवार गेल्या सामन्यात जसा बहारदार खेळ करत होता तोच बहारदार खेळ मात्र कंटिन्यू करतो या पहिल्या डावामध्ये। बिल्कुल आपने सही कहा, ये एक बार फिर मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है। पिछले मैच में जबरदस्त पारी इन्होंने खेली है राहुल, इसीलिए इनका बल्ला बोल रहा है। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। कृष्णा पवारचे आजचे हाते आज तुम्हाला ह्या मैदानावरती फार पाहावयास मिळतील। बारामतीवरनं देखील क्रीडा रसिक सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत, आणि कृष्णा पवारनं आज मनोज जिंकलीत। पुन्हा एकदा हा चेंडू उसळी घेणारा, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, आणि कदाचित 1 बाउन्स देखील या ठिकाणी मात्र कळवला असेल। काय मैदानावरती परिस्थिती असेल हे देखील आपण पाहणार आहोत, आणि याच दरम्यान आपण पाहतोय धावफलकावरती तुम्हाला मी घेऊन जाईल।
तीसरे अंपायर की तरफ यहाँ जा रहे हैं या नहीं, देखने वाली बात है। जिस तरह से क्या अंपायर का इशारा है वो भी देखा जाएगा, लेकिन दूसरा ओवर बहुत महत्वपूर्ण है। पहले ओवर की कहानी अगर देखें तो फिलहाल रन संख्या 17 रन है, 17 ऑन द बोर्ड। एक अच्छा मैच, शाम का सत्र चलता हुआ, खिलाड़ी अपनी जगह पर थोड़ा सा मंत्रणा कर रहे हैं। हमारे साथ मंत्रणा करने के लिए राहुल है, हमारे साथ मंत्रणा करने के लिए मनीष है। लेकिन आगाज देखिए, पहले ओवर में यह डिसीजन एक बार फिर बहुत महत्वपूर्ण होगा। बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। अब देखिए यहाँ पे एक और हमारे सामने दो खिलाड़ी वो चर्चा कर रहे हैं। नॉन स्ट्राइक रेन पर आप देख सकते हैं राहुल, वो 4-5 खिलाड़ी चर्चा कर रहे हैं। सुबह की चाह है और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा। सबसे बड़ी बात है वक्त जो है रेत की तरफ फिसलता जा रहा है। नक्कीच आपण पाहतोय वेळ वाचवणे देखील तितकंच गरजेचं आहे। आपण पाहतोय महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हा थरार आहे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज एकत्र येऊन खरं तर आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी जे करतायत आणि पहा आयोजकांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागेल। एक मोठी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी जी रिप्रेझेंट केली आहे आणि तुम्ही पाहता एक मोठं व्यासपीठ खेळाडूंना मात्र महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून, शिरसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र जे उपलब्ध करून दिले। आयोजकांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतील। एकट्या दुकट्याचा नवे खेळ म्हणून जमवला मेळ आणि तुम्ही पाहताय हा क्रिकेटचा एक दर्जेदार सोहळा या ठिकाणी मात्र संपन्न होतोय। बिल्कुल आपने सही कहा मनीष, जिस तरह से ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण दोनों के लिए, मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है। और आपने सही कहा कि कृष्णा बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। इनका रिदम तोड़ना आप चाहते हैं तो थोड़ा एक बार फिर आप खुद बल्लेबाजी कर सकते थे, लेकिन ये कप्तान की सोच है। और पहले ओवर की बात करें तो जो आपने गेंदबाजी करने का फैसला लिया था ना, वो बल्लेबाजों ने सही साबित किया है और गेंदबाजी के ऊपर दबाव बनाना है। तो ये छोटी छोटी बातें हैं, लेकिन इनका महत्व भी बहुत ज्यादा होता है। पहा तुम्ही पाहता या ठिकाणी मनमाड संघ आहे, विशेषतः टॉस जिंकणारा संघ आहे। टॉस जिंकत गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर जो काही निर्णय आहे ना, त्या निर्णयानुसार कामगिरी करणं देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे। एक जबरदस्त पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्ही पाहताय। निर्णयानुसार कामगिरी देखील मैदानावरती करणं तितकंच गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले हा निर्णय मनमाड संघाच्या थोडासा अपोजिट दिशेने कामकाज करतोय की काय अशी परिस्थिती मैदानावरती आहे। नहीं, एक बार फिर राहुल आंकड़े बता रहे हैं कि पहले ओवर का पूरी तरह से खेल बल्लेबाजों के नाम पर है। जबरदस्त बल्लेबाजी कृष्णा पवार द्वारा। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से कृष्णा के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। मैदान के अंदर एक बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है। लाजवाब क्रिकेट मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ, गेंदबाजी में अब आए हैं गेंदबाजी करने के लिए मोहन येतोय पंचांच्या डावीकडून, स्ट्राईकवर असेल बॅटर। यावेळेस पुन्हा एकदा मोठा तडाखा त्याच्या बॅटमध्ये, बॉल मात्र निघून जातो प्रेक्षक स्टँड मध्ये। कृष्णाच्या पाठोपाठ भरतचा धडाका, धूम धडाका, षटकार। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। शुक्रिया डीजे। जबरदस्त के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा, एक तरफ भारत कदम और दूसरी तरफ से अगर देखें तो कृष्णा पवार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते भी, दूर भी जाने वाली है खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्टॉक, वाह भाई वाह, कड़क शॉट, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। शुक्रिया। बल्लेबाजी कर रहे, स्कोर अगर देखें तो बहुत तेजी के साथ 29 रन, 2 जबरदस्त छक्के बल्लेबाज भारत कदम की तरफ से। एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है। एक तरफ नैलाई, दूसरी तरफ दैला है। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर। भारतचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर वातावरण गरम करण्याचं काम मैदानावरती या ठिकाणी मात्र जे केले गेले आणि प्रत्येक गोलंदाजाला सीमारेषा दाखवण्याचं काम ह्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केलं। जबरदस्त बॅटिंग आपण मैदानावरती पाहतो। चला वेळ वाचवा, पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला शोषण असेल, इथं वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय बॅड लाईटचं कोणतंही अपील चालणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे। सन्माननीय सोमनाथ शेठ दरेकर मान्यवर देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील या ठिकाणी मात्र मनपूर्वक स्वागत असेल, विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा। षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। धावफलकावरती तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल। स्कोर कार्डवरती धावा आहेत, 29 धावा धावफलकावरती आहेत। 5 षटकांचा खेळ मैदानावरती, गोलंदाज तयार असेल। बॉलर पर्यंत तयार होतोय तो म्हणजेच मोहन।
बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत बॅटर भरतने. तिसरा येईल का तिसऱ्या बॉलवर? यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट वेस्टच्या बाहेर ऑन दी टोज येऊन कट करायचा तो बॉलला. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला जाते. जबरदस्त व्हेरिएशन. गोलंदाज मोहनचं कुठेतरी अडवलं जातं, थांबवलं जाते बॅटर भरतला. बिल्कुल एक अच्छे खिलाड़ी है, फॉर्म में चल रहे हैं, एक मैच में नहीं, 2 मैच में नहीं, 2 टूर्नामेंट में नहीं, लगातार देखिए पिछले 2 महीने में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है भारत कदम ने, इसीलिए दबाव गेंदबाज के ऊपर भी रहेगा। गेंदबाजी करते हुए मोहन प्यारे कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करेंगे। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लीप पर खिलाड़ी गली है, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, लॉन्गर की तरफ एक खिलाड़ी मौजूद है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, थर्ड अंपायर की बारी आई है। राहुल, मैं आपकी तरफ आ रहा हूं, जिस तरह से दूसरा ओवर प्रगति पर है, धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर, रन संख्या बगैर किसी नुकसान के 29 रन, तो फिर डिलीवरी है। कोई एक बार फिर गेंदबाज की तरफ से तो कोई नुकसान नहीं है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी ये गेंदबाज द्वारा। हम देख रहे हैं गेंदबाज पूरी तरह से हावी होकर इस ओवर में गेंदबाजी कर रही है। फिर से एक बार बल्लेबाज जो कि तैयार है। ये गेंद हमने देखी है, खेली है, पॉइंट क्षेत्र में जाएगी, फिर से एक बार सीमा रेखा पार, फिर से एक बार मिलेगा 4 रन चौकार। वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक सनसनीत चौकार। पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार। शुक्रिया। बल्लेबाज के लिए थोड़ा सा रूम मिला, उसका भरपूर फायदा उठाते हुए, गली है, पॉइंट है, इसके बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाती हुई, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। मिस टाइम चौक है, बल्ले के बीचों बीच नहीं आई है, बहुत ऊपर जाती हुई गेंद के नीचे मोहन प्यारे, वारे वारे आपके वारे नारे, पहले विकेट का पतन है, पहला ब्रेक थ्रू दिलाने वाले गेंदबाज है मिस्टर मोहन। मैग्निफिसेंट बॉलिंग, संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। डीजे डीजे आता आपल्याकडे वेळ कमी आहे, बॅट्समन पटकन मैदानाच्या आतमध्ये चला। आपण पाहतोय एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती होती आणि 2 फलंदाज मैदानावरती आपला संसार फुलवत होते। गोलंदाजानं खरं तर हा संसार मोडून टाकलाय। मोडला जरी संसार, मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। आज लढायचंय, आज संघर्ष करायचा आहे, आज विजय मिळवायचा आहे। कोण जिंकणार, कोण हारणार, आपण पाहतोय पुन्हा एकदा शिरसाट स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग। सवाल नकद राशि का है, सवाल इस खूबसूरत ट्रॉफी का है, सवाल एक बार फिर देखे वो ब्रांडेड गाड़ी उसका भी है, खुद को साबित करने का मौका मिलेगा। एक और एक खिलाड़ी जो फॉर्म में है, अक्षय तावरे, मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस ओवर की अगली गेंद, और इस बार बाहरी किनारा, विकेट गुच्छे में आ रहे हैं दोनों प्रारंभिक बल्लेबाज। बैक टू द पेवेलियन जाते हुए इस मैच में मोहन प्यारे ने जान डाली है। लाजवाब तरीके से सुंदर गेंदबाजी का मुजाहरा एक बार फिर आप देख सकते हैं। वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या पहिल्या 2 षटकांपर्यंत मात्र कुठेतरी दमकम दिसत होता। त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 11व्या आणि 12व्या बॉलवर मात्र 2 महत्त्वपूर्ण फलंदाज भरत आणि कृष्णाला परतावं लागलंय। पुन्हा एकदा एक कमबॅक करण्याची एक सुवर्ण संधी मिळालेली आहे, ती म्हणजेच टीम AP सुलतानला, आणि हा मोमेंटम मात्र स्वतःकडे ठेवावा लागेल। आता विकेटचा शोध वारंवार घ्यावा लागेल। आपण पाहतो या ठिकाणी वेळ आणि खेळ नक्कीच मात्र कोणासाठी थांबत नाही। तुम्ही पाहिली या ठिकाणी वेळेची वाट पाहिली गेली, शॉट खेळण्यासाठी मात्र शॉट सिलेक्शन चुकलं, बॅटची एज घेतली आणि आपण पाहतोय विकेट भेटली। एक सुंदर ओळ तुम्हाला मी सांगेल हिंदीमध्ये आहे, APJ अब्दुल कलाम साहेबांचं वाक्य आहे, इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। आणि तुम्ही पाहता इथं जर तुम्ही वाट पाहत बसलात तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही। तुम्हाला जर इथे जिंकायचं असेल तर इथं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल। तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला प्रसिद्धी मैदानावरती भेटणार आहे। धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल। स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 33 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये। बिल्कुल आपने सही कहा, जैसा हम सोचते वैसा होता है। अब आप खुद को कमजोर समझेंगे तो आप कमजोर हो जाएंगे, आपको आप खुद ताकतवर समझेंगे तो आप ताकतवर हो जाएंगे। लेकिन दुनिया जोरों को मानती है, कमजोरों को नहीं। बहुत ही इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर है। रन संख्या 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। अब मोमेंटम पूरा गेंदबाज की तरफ जा रहा है। पहले 2 ओवर की कहानी पूरी तरह से बल्लेबाजों की रही, लेकिन 2 गेंदें बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए, एक टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद, उछाल लेते हुए गेंद, बल्लेबाज नहीं समझ पाए थे। चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए चेतन कालंगे, के बाहर गेंद, गति का इस्तेमाल किया, क्या बात है। पहले ताकत, अब नजाकत,
बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए शानदार स्ट्रोक खेलते हुए जबरदस्त तरीके से मजा आ रहा है मैदान के अंदर। ये कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर नजाकत भरा शॉट बल्लेबाज की तरफ से। पहा चेंडू केल्यानंतर आपण पाहिले चेंडूची वाट पाहिली गेली, शेवटच्या शेंडी बॅटचा फ्लो खोलला गेला आणि रूम बनवली गेली, गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि तिथं वसूल केला गेला। एक दर्जेदार चौकार अक्षयच्या बॅट मध्ये येतोय। पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती मात्र तयार असेल दीपक। एक दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल। या अगोदर मात्र तुम्ही पाहते 2 विकेट्स मिळवल्यात आणि दबाव तंत्र निर्माण केले आणि हे दबाव तंत्र गोलंदाजीमध्ये कायमस्वरूपी ठेवणं गरजेचं आहे। पुढे एकदा पहा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र पॉइंटच्या दिशेला चेंडू पोहोचेल, सिंगल येते, धावफलक एका धावेने पुढे जाते। स्कोर कार्ड वरती मात्र छोटासा बदल होतोय। स्कोर कार्ड वरती आपण जाऊया, 34 धावा धावफलकावरती आहेत। कव्हर पॉईंट रिजन मध्ये टॅप करायचा प्रयत्न झाला होता, फक्त एक धाव मिळते। बघा ते 2 विकेट खूप महत्त्वाचे होते, त्यामुळे मात्र मोमेंट पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे आता एपी सुलतान मनमाड या टीमकडे। आणि पुन्हा एकदा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या ठिकाणी गोलंदाज दिसतोय। दीपकने खूप चांगला षटक हाताळण्याचा प्रयत्न केला। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल आहे। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा दीपक, गती कमी केली गेली, ऑन साइडला स्विंग केलं, बॉलला बॅकवर्ड केलं रिजन मध्ये। एक धाव दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल की नाही, एका धावाची वाढ जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजेच 39 आकड्यावर 39 रन्स ऑन बोर्ड। 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगला खेळ होता, तोच खेळ पुन्हा एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला। पहिल्या 3 बॉलवर 6 धावा खर्च केल्या दीपकने। खासकर कि ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। अपने के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी मैदान के अंदर स्कोरबोर्ड को चला रहे हैं। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। रन संख्या 40 रन, 2 विकेट के नुकसान पर। पहले 2 ओवर की कहानी बहुत ही अच्छी रही है बल्लेबाजों के लिए। अब मुझे लग रहा है कि प्लेटफॉर्म इनके लिए बना हुआ है। और गेंदबाज की बात करें तो गेंदबाजी करने का दीपक प्रमुख गेंदबाज है। बिल्डिंग एंड से गेंदबाजी करते हुए स्ट्राइकर एंड पर आप चेतन को देख सकते हैं, एक काबिलियत वाले बल्लेबाज मैदान के अंदर है। और प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपक को एक और विकेट लेने की कोशिश करनी चाहिए, मजा आएगा। इस ओवर की अगली गेंद तेज कदमों के साथ दौड़ना शुरू कर दिया है। गति परिवर्तन है, छोटी गेंद थी, जबरदस्त प्रहार, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। यह खराब गेंद थी, सही नसीहत देते हुए बल्लेबाज। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी मात्र स्लोवर वन केला होता असं वाटलं होतं, एक लॉलीपॉप केला होता, तिथं फलंदाजासाठी जाळं भिडलं होतं, पण आपण पाहतोय रिझल्ट काय आला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय। 4 धावा येणार आहेत। गोलंदाज पुढे एकदा तयार असेल। स्ट्राइक एंड वरती राईट हँड बॅट्समन मैदानावरती तयार। हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक मात्र आता त्या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड करेल। एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आणि 2 धावा येत आहेत। पुन्हा एकदा 2 धावेने धावफलकावरती आकार भेटतोय। स्कोर कार्ड वरती आपण जातोय, 46 धावा धावफलकावरती आहेत, 46 रन्स। प्रत्येक बॉलवर वार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतात। आता 3 षटकाचा खेळ झाला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 46 धावा। अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 12 बॉल मध्ये मात्र 12 ऑपॉर्च्युनिटीज बॅट्समन कडे येणार, 12 ऑपॉर्च्युनिटीज बॉलर कडे येणार। पाहूया कुठल्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा कुठल्या संघाला होते। तत्पूर्वी विनंती करतो दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना कमीत कमी वेळ घ्या आणि जास्तीत जास्त क्रिकेट खेळा आणि प्रेक्षकांची मनं जिंका। नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचे आहे। लोहगाव एंड कडून अंगद पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय, ज्यावर सर्वात जास्त विश्वास आहे एपी सुलतान मनमाड संघाला। आणि आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी। आपण पाहू शकतो डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यानंतर पॉईंटचं क्षेत्ररक्षक आत घेतला गेलाय, गलीला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड बॅट। अंगद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस बॉलला पुल केलाय, वंडरफुल, सक्सेसफुल और पॉवरफुल षटकार। जर बघितलं तर निश्चितच अंगत आहे, मैदानामध्ये बघितलं तर निश्चित यावेळेला अक्षय तावरे सारखा खेळाडू आहे, मैदानात बघितलं तर चेतन सारखा खेळाडू आहे, मैदानात आलाय अंगत, खेळाची वाढले रंगत। आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा अक्षयची बॅट तळपते आहे। सूर्य अस्ताला जात असताना अप्रतिम अशा प्रकारचा फटका आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर अंगत तैयार है। इस ओवर की अगली गेंद, इस बार भी बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच टाइमिंग में मिसाल है, क्या बात है। घास को आग लगाती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई, ओहो, ऐसी भी हवा चले और अक्षय तावरे क्या सबको पता चले। आज मौका है, दस्तूर भी है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा। पहा काय शॉट मैदानावरती अक्षयच्या बॅट मधनं आलाय, क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय आणि आपण पाहतोय एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं येतोय। गोलंदाज पुढे एकदा तयार असेल।
हा चेंडू जाणार आहे मिड विकेट क्षेत्रामधून अगदी सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा छेरन षटकार. और क्या बल्लेबाजी कर रहे हैं, छोटा तीर वार करे गंभीर. मैदान के अंदर दे दनादन विस्फोटक बल्लेबाजी हो रही है. और क्या हो रहा है, एक जलजला है, ये तूफान है, ये आंधी है, तहस महस करके वापस आएंगे. रन संख्या इसी के साथ अगर देखें तो घोड़े की चाल चलने लगी है. 62 62 रन गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. दबाव पूरी तरह से गेंदबाज के ऊपर है. बल्लेबाज का इंजन गर्म है. धावांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. अंगद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हो यावेळेस मात्र खूप चांगली ड्राईव्ह त्याकडे, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. त्याला चकून बॉल सीमारेच्या पलीकडे. सर्व जे गनिमी कावे आहेत ते फेल होत आहेत बॉलिंग करणाऱ्या संघाच्या. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार धावा वसूल करण्याचं काम हे दोन्ही बॅट्समन करतायत. 4 धावांचा चौकार. बिल्कुल सवाल एक बार फिर वो टॉप 4 का है. जो टीम जीतेगी उनके टीम के ओनर बहुत खुश हो सकते हैं. एक गाड़ी के हकदार आप बोल सकते हैं. जबरदस्त मैच. अंगद की बात करें तो थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं. ये बहुत अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद. टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था और रूम बनाने की कोशिश की थी, जगह बनाने का प्रयास किया गया था. रन संख्या अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर आप देख सकते हैं मैदान के अंदर 2 विकेट के नुकसान पर बहुत महत्वपूर्ण 66 for loss of 2 विकेट. पुन्हा एकदा अंगद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वरती. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. व्हाईट बॉलची खूण करतील. अंगद दुखापतग्रस्त आहे, शोल्डर इंजरी आहे. तरी देखील शोल्डर इंजरी असून देखील तो जबाबदारीचा स्वीकार करतो आणि या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. कारण त्यांना संघ मालकाचा त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रयत्नांमध्ये यश मिळत नाहीये अंगदला. गोलंदाज तयार असेल. 4थं षटक आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा पहा, मिस टाइम फटका. गोलंदाज चेंडू खाली झेल झालाय आणि फलंदाज अक्षय बॅक टू पवेलियन. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला का होईना कुठेतरी झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे स्टीम भापकर 00711 या संघाला. अंगद मात्र थोडासा महागडा ठरला तरी देखील शेवटच्या क्षणाला का होईना त्याने दुखापतीवर मात करून आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिलेली आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येईल हे देखील महत्वपूर्ण प्रश्न असणार आहे उस्मान पटेलकडे. कारण आतापर्यंत 4 षटकामध्ये भापकर 00711 संघात धावसंख्या बनवलेली आहे ती म्हणजेच 67 धावा. बापरे बाप. 67 धावा मैदानावरती आहेत आणि दुसऱ्या बाजूला अक्षय बाद होतोय. अक्षय साठी एकदा जोरदार टाळ्या. 8 चेंडू आणि 26 धाव्यांची केळी. काय बॅटिंग आहे, लाजवाब परफॉर्मन्स. आपलं काम पूर्ण करत तो मैदानाचा धाबा सोडतोय. जबरदस्त बॅटिंग आपण मैदानावरती पाहिली आहे. तर न्यू बॅट्समन मैदानावरती येणार आहे सौरभ. और राहुल एक बदलाव किया गया, खास करके सौरभ दलवी को हमने देखा था प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करने के लिए आए थे और फिलहाल अगर देखें तो अब मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए 5वें नंबर पर. सौरभ दलवी के पास देखें तो बहुत सारे शॉट है, मजा आएगा. निर्णायक ओवर मैदान के अंदर 5वें ओवर का खेल मैदान के अंदर आ रहा है. धीरज गेंदबाजी करेंगे. प्रत्येक बॅटर वेगवेगळ्या क्रमावर टेस्ट करणं गरजेचं आहे आणि आता मात्र सौरभला कुठल्या तरी 5व्या-6व्या क्रमांकावर आणलंय मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी, शेवटच्या षटक खेळण्यासाठी. आणि शेवटच्या षटकामध्ये खेळताना ती आक्रमकता जाणून मोजून दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण सुरुवातीच्या प्रत्येक फलंदाजाने मात्र दमकम दाखवलेला आहे. प्रत्येक फलंदाजाने दुहेरी आकडा गाठलेला आहे आणि आता मात्र दुहेरी आकडा गाठण्यासाठी पुन्हा एकदा खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. येस, पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण आहे. पंचांनी चेक केले त्या ठिकाणी. उजव्या यष्टीचा खूप जास्त बाहेर बॉल हाताळलाय. व्हाईट बॉलची खूण केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 68. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण ओवर डाल रहे इरफान प्रभु गेंदबाज है. पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है तो व्हाइट बॉल का इशारा होता हुआ. कदम का इस्तेमाल करना चाहते थे, गेंद की तरफ बिल्कुल जाना चाहते थे, लेकिन जड़ में गेंदबाजी. प्रभु गेंदबाज है तो आपके पास निर्णायक ओवर में ये विकल्प होना बहुत जरूरी. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 69 रन बने हैं. जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर. 5वें ओवर का खेल राहुल मैदान के अंदर जारी है. कम से कम 2 बड़े शॉट आएंगे तो एक बार फिर बहुत बड़ा टोटल बनने वाला है. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आता तुम्हाला ग्रेट फिनिशर व्हावं लागेल. ते ओव्हरमध्ये तुमची फलंदाजी कशी असेल हे नक्कीच पाहण्यासाठी आहेत. हा चेंडू पुढे एकदा खेळला. अलॉंग द कार्पेट फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गडबड गोंधळ आणि 2 धावा पूर्ण आहेत. एका चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये अशा 2 धावा येतात.
धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती तुम्हाला मी घेऊन जातोय पुन्हा एकदा. स्कोर कार्डवरती 71 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. एपी सुलतान हा संघ 2 वेळा विजेता ठरलेला संघ आहे आणि हा मात्र या शेवटच्या क्षणामध्ये मात्र कुठेतरी चूक होते. लयबद्ध क्षेत्ररक्षण होत नाही आणि गोलंदाजीमध्ये देखील कमकुवतपणा जाणवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इरफान. यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न केला जात होता. सर्व काही व्यवस्थित होत असताना मात्र उलट दिशेने खेळण्याची गरज होती का? सर्व काही व्यवस्थित होत असताना हा प्रयत्न करणं गरजेचं होतं का? देखिए सामने से एक बल्लेबाज आ रहे हैं, वो बता रहे हैं अगर घी सीधे उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की क्या जरूरत है, ये बताने के लिए आ रहे हैं मैदान के अंदर. सब कुछ अच्छा चल रहा है सीधे बल्ले से. बहुत ही अच्छी बल्लेबाजी आपने, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपने खेले हैं और सामने देखिए आपके पास बैंक बैलेंस भी बहुत अच्छा है गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज तैयार, प्रमुख गेंदबाज इरफान गेंदबाजी कर रहे हैं. गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, गेंद के नीचे खुद गेंदबाज आ रहे हैं. आपने रिवर्स स्वीप खेला और उसका खामियाजा आपको भुगतना पड़ा है. चौथी विकेट का पतन होता हुआ. राहुल, क्या वो रिवर्स स्वीप खेलने की जरूरत थी? जिस तरह से आपने वो शॉट खेला आपने मिस किया और उसके बाद में इरफान मैच में कमबॅक करने की कोशिश करे. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. पहा इथं मैदानावरती मी तर म्हणेल ह्या फलंदाजाने एक रिस्क घेतली आणि ती रिस्क घेत असताना त्याला मात्र आपली विकेट सोडावी लागते. शेवटच्या षटकात खरं तर विकेटमध्ये पडझड होणं हे मैदानावरती आपण पाहतोय बारामती संघाला केव्हाही परवडणार नाही. अतिशय दर्जेदार बॅटिंग आपण बारामती संघाची पाहिली आहे. टार्गेट देखील आपण पाहतोय किती धावांवरती सेट असेल, कारण क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला तर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अ ग्लोनियर्स गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून आपण क्रिकेटकडे पाहतो. अनिश्चितता पावलं पावले जाणवत असते. ऊन सावलीप्रमाणे रंग बदलणारा खेळ तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा शिरसाट स्पोर्ट्स प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय सरळ बॅटनं अगदी जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड करेल. एक सिंगल मैदानावरती येते. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती आहेत 72 रन्स. पिछले मैच की बात करें तो लक्ष्य 73 रनों का. इस मैच की बात करें तो एक बार फिर या आखिरी गेंद शेष है. रन संख्या 72 मतलब 72 रन बने हुए. बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं इंपॉर्टेंट पारी खेलने के लिए आए हैं. ज्यादा गेंदें नहीं है और बल्लेबाज मिस्टर मोरे, शुभम मोरे मैदान के अंदर है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो वो तैयार है बल्लेबाजी करने के लिए. निर्णायक गेंद है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. दूर वाले इंड से, बिल्डिंग इंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. शॉट इतना अच्छा नहीं है लेकिन जय पवार धीरे धीरे हमारी तरफ बढ़ रहे हैं. इनका आना बाकी था. व्हाइट बॉल का इशारा होता बा. 73 for 3. दबाव अभी भी देखे गेंदबाजों के ऊपर है. रन बहुत तेजी के साथ बन रहा है. मिस्टर रेस्ट्रा से भी रन बन रहे हैं. कौतुक करावं तितकं कमी इरफानचं, कारण शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारली आणि या षटकामध्ये एकही बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाहीये आणि आता मात्र फलंदाजांना अडवण्याचं काम करतो. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजे शुभम मोरे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. यावेळेस पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर. बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येते. बॉल स्टॉप करतो. फेक करेपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. चांगली रनिंग मिड विकेट. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आहे 75 धावा आणि जिंकण्यासाठी 76 धावा पूर्ण कराव्या लागतील. एपी वॉरियर्स संघाला, एपी सुलतान संघाला 30 बॉल्स मध्ये 76 धावा. निश्चित चांगला मॅच आपल्याला बघायला मिळेल, परंतु दोन्ही संघांना मी विनंती करणार आहे कुठल्या प्रकारे विलंब आपण करायचा नाहीये. फेअर क्रिकेट होणार आहे आणि निश्चितच बॅड लाईट तर होणार नाहीये. टॉस पूर्वीच तुम्हाला तशी सूचना दिलेली आहे. त्यामुळे या मॅचच्या दरम्यान भापकर 007चा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करण्याकरता सज्ज राहील. खूप मजा या मॅच मध्ये येणार आहे कारण दुसऱ्या बाजूला उस्मान सारखा दिग्गज खेळाडू आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये राहुल बघितलं तर निश्चितच पहिल्या 4-5 नंबर पर्यंत खूप खोली आहे. दमदार खेळ आपण त्यांच्याकडनं अपेक्षित ठेवतो आहे. या मॅचचा विचार केला 30 चेंडूत 75 आणि 76 धावा संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी करायच्यात. परंतु पुन्हा एकदा मी तिकडेच जाईल जिथे टॉस निर्णय झाला होता. नक्कीच टॉसच्या निर्णयावरती बऱ्याचशा गोष्टी ह्या मॅचच्या अवलंबून आहेत. विशेषतः संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कित्येक वेळा पाहिलं बॅड लाईट्समुळे कित्येक चांगल्या संघाला स्पर्धा सोडावी लागते, पण ती परिस्थिती आज येणार नाही कारण आपण पाहिले आयोजकांनी केलेलं नियोजन अतिशय प्रभावशाली आहे आणि विशेषतः तुम्ही पाहताय ज्या टीम्स मैदानावरती खेळतात त्यांचा खेळ देखील तितका दर्जेदार आहे. तर तुम्ही पाहताय विजयासाठी जर टार्गेट आपण पाहिलं या ठिकाणी असणार आहे एकूण 76 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती आहे आणि उस्मान वरती सर्वांच्या नजर असणार आहेत. सकाळपासून हा विषय मैदानावरती रंगतोय. एका मॅच मध्ये उस्मानने एक चांगली फलंदाजी केली. संघाला विजयाची मोहर उमटून दिली. तर शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा उस्मान वरती सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा असतील. काय कामगिरी केली जाईल, कशा प्रकारची फलंदाजी असेल, कशा प्रकारची गोलंदाजी असेल हे आपण मैदानावरती पाहणार आहोत.
आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय चारही जे टीम ओनर आहेत बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार आहेत त्या टीम ओनरला आपण पाहतोय बाईक्स 4 क्रमांकासाठी असणार आहेत आणि खरं तर ही लढत आपण पाहतोय अतिशय प्रतिष्ठेची आहे. बक्षिसाची रक्कम देखील तितकीच मोठी आहे. प्रथम क्रमांकासाठी जर आपण पाहिलं 2 लाख आपण पाहतो या ठिकाणी राजेश सरांच्या वतीने या ठिकाणी प्रशांत दादवडे सरांना 200 रुपयांचं प्राइज येते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतो एक दर्शेदार क्रिकेट मैदानावरती ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मैदानावरती मात्र वाढली जाणार हे देखील आपण पाहणार आहोत. सुरेख ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. फलंदाज मैदानावरती या ठिकाणी मात्र तयार आहेत. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे. विशेष करून आता इथे विनंती असेल भापकर 007 आणि दुसऱ्या बाजूला इथे AP सुलतान मनपाड संघाच्या कॅप्टनला आपण बॅट्समन रेडी ठेवा. मला वाटतं राहुल आमच्यापेक्षा तुम्हाला घाई पाहिजे कारण सूर्यास्ताला जातोय. बॅड लाईट तर असणार नाहीये त्यामुळे इथल्या जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. मैच की तरफ रुख करते बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. एक एक अतिथि खिलाड़ी हमारे पास है सचिन जिन्होंने प्रभावित किया. बहुत ही अच्छी गेंदबाजी की है लेकिन निगाहें रहेगी उस्मान के ऊपर. इस वक्त नॉन स्ट्राइकर की तरफ है. स्ट्राइकर की तरफ अगर देखें तो बल्लेबाज मनसूब के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. पहली गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार. राउंड विकेट. वो गेंद अंदर आने वाली है. एंगल इन्होंने क्रिएट किया गया था खास करके गेंदबाज की तरफ. क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल. जब आप लेफ्ट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करते तो क्रीज के कोने का इस्तेमाल होता है लेकिन वहां से गेंद गिरने के बाद अगर बाहर की तरफ जाती है ना तो वो और खतरनाक है. अंदर की तरफ आएगी तो बल्लेबाजों के लिए थोड़ा सा आसान बन जाएगा. गोलंदाज तयार असेल. पहिलं षटक आपण पाहतोय. हा चेंडू बॅटिंग आपण पाहतोय पॉवरफुल आहे पण शॉट मिस आहे आणि चेंडू पोहोचेल फिल्डरच्या हातामध्ये. पहिला झटका पहिला करंट पहिला फलंदाज बैक टू पवेलियन. और पहली सफलता पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए सचिन. निरंतरता है इनके पास. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं अपने टीम के लिए. अब जाकर आपको ये बताना है जिस तरह से ये मुकाबला चल रहा है सामने घना अंधेरा है. पहाड़ को चीर के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है. वक्त के नजाकत के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत है. नक्कीच आपण पाहतोय शेवटचं या ठिकाणी मात्र इनिंग मैदानावरती आहे. शेवटचा सामना मैदानावरती आहे. कोण सिकंदर ठरेल कोण मैदानावरती बाजीगर ठरेल यासाठी मात्र हा संघर्ष आहे. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए पर जमीन पे नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में पर कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू उस्मानच्या बॅट मधनं गॅप शोधण्याचा प्रयत्न. सर्कल फोडलाय आणि उस्मानच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. और ये मुकाबला 30 गेंदों का है तो कम से कम 25 गेंदें अगर उस्मान खेलते हैं ना तो मजा आएगा. ये खिलाड़ी है जिनके पास काबिलियत है संयम के साथ खेल सकते हैं और इनको किस तरह से खेलना पावर प्ले में किस तरह से खेलना वो बताने की जरूरत है. टेनिस जगत में राहुल जितने खिलाड़ी प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर वो जो पावर प्ले में बल्लेबाजी करते हैं ना तो उसके बाद में जब उस्मान की चर्चा होती है तो उनका नंबर बहुत ऊपर आता है. जबरदस्त खेल इनकी तरफ से अब जरूर देख सकते हैं. प्रथमेश पवार की बात करें एजाज कुरैशी की बात करें कृष्णा सातपुती की बात करें तो ये जबरदस्त खेल मैदान के अंदर कर सकते हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अपने के बाहर बहुत बढ़िया तरीके से कट कर दिया सुंदर तरीके से. गेंद एक बार फिर जाते हुए थर्ड मैन बाउंड्री की तरफ. पॉइंट के खिलाड़ी गेंद को रोकने के लिए आ रहे हैं. विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए खिलाड़ी. शांत स्वभाव के खिलाड़ी है लेकिन वो मैदान के बाहर. मैदान के अंदर अगर देखें तो वो शांत नहीं होते. क्रिकेट के अगर परिभाषा को जानते हुए बहुत अच्छी क्रिकेट खेलते हैं बल्लेबाज. नक्कीच आपण पाहतोय आता 2 नव्याने धावफलक देखील पुढे गेले. 6 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान बद्दल आपण चर्चा करत होतो. महाराष्ट्रापुरतं या खेळाडूचं क्रिकेट मर्यादित नाहीये तर 7 समुद्रा पार तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं टेनिस पोहोचवणारा हा सितारा आहे. हा चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला पाठवणारा विजय पावले सिंगल मैदानावरती येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. उस्मानला स्ट्राइक पासून लांब ठेवलं जाते आणि तुम्ही पाहताय ती रणनीती मैदानावरती यशस्वी होतीये. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती आहेत. पहिले षटक सुरू असताना 7 धावा. बिल्कुल इस वक्त 7 रन बने. एक चौका भी इस ओवर में बिल्कुल आया या नहीं देखने वाली बात है. जिस तरह से एक चौका आया है उस्मान के बल्ले से और ये ओवर देखे इस ओवर की कहानी अगर देखे तो बिंदी गेंद विकेट है. एक बार वो चौका आया उसके बाद में डबल और एक सिंगल है.
दूसरी एंड पर जो बल्लेबाज है उनके ऊपर निगाह रहेगी। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए प्रतीक है, एक मैन ऑफ द मैच उनके नाम पर है। मनीष, ये खिलाड़ी जो है इनका शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार है, बिल्डिंग एंड से गेंदबाजी करेंगे। आड़े बल्ले से गेंद को खेलने की कोशिश, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। सचिन केवल नाम नहीं है, बहुत ही अच्छा काम मैदान के अंदर कर रहे हैं और प्रतीक का काम तमाम करते हुए सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर। 76 धावांचा पाठलाग करत होता, 76 पैकी आता धावफलकावर फक्त आणि फक्त धावा आहेत त्या म्हणजे 7 आणि त्यातल्या त्यात विकेट डाऊन झाले 2, कुठेतरी एक चिंताजनक बाब या ठिकाणी ठरते आणि खरंच आता हा सामना जवळपास आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच भापकर 007-11 बारामती हा संघ। खरंच आपण बाउंड्री लाईन जे बघतोय प्रशांत सर, शिरसाट स्पोर्ट्स 4, 6 आणि शौर्य इव्हेंट्सचे अतुल बनकर यांचं देखील तितकंच कौतुक असेल कारण मोठमोठ्या इव्हेंट्स या शौर्य इव्हेंटच्या अतुल बनकर यांच्यामध्ये कव्हर केले जातात। बिल्कुल आपने सही कहा। इस प्रतियोगिता की बात करें तो बहुत ही खूबसूरत बनाने के लिए शौर्य इवेंट का भी बहुत बड़ा रोल है। अतुल बनकर जी शुक्रिया, बहुत अच्छा काम आप कर रहे हैं। मैदान के अंदर जाएंगे, मैं अभी भी कह रहा हूं कि जब तक मैदान के अंदर उस्मान है तब तक राहुल मजा आएगा। ये ऐसे खिलाड़ी कभी भी मैच को नहीं छोड़ते हैं। नक्कीच आपण पाहतोय शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून आकर्षक बाउंड्री लाईन आहेत। अतुल बनकर सरांबद्दल आपण ह्या ठिकाणी जी चर्चा केली आणि मूळचे बारामतीचे आहेत आणि बारामती संघ मैदानावरती खेळतोय। पहा नक्कीच एक दर्शदार अशा पद्धतीने तुम्ही पहा त्या मैदानावरती कामगिरी जी केली जाणार आहे। गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी मात्र तयार। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय, भूषण पंचांच्या उजवीकडून डावीकडून सज्ज होतोय। यावेळेस बॅट अँड पॅडवरचा बॉल खूप चांगला रिफ्लेक्शन, विकेट डाऊन। क्या बात आहे, दर्जेदार गोलंदाज तितकाच चांगला कॅच या ठिकाणी कंप्लीट केलाय भूषणने, विकेट डाऊन। क्या कैच लिया गया, एक बार फिर देखे, बहुत तेज रफ्तार के साथ गेंद आई थी, ब्रॉकल में डालने का प्रयास खुद के जरूर निकाला था, लेकिन प्रशंसा होगी, तारीफ होगी, बहुत ही बेहतरीन फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, शानदार गेंदबाजी के साथ, ऊंचे कद वाले ये गेंदबाज है, ऊंची सोच के साथ, अच्छी गेंदबाजी के साथ इन्होंने कैच भी लिया। स्टनिंग कैच है, विकेट की जरूरत है, वो विकेट मिला। लेकिन एक बात मुझे अभी भी राहुल समझ में नहीं आ रही है, सामने उस्मान है, आपको क्या हमला करने की जरूरत है? आप सिंगल लेके दूसरी एंड की तरफ भी जा सकते हैं। नक्कीच उस्मान मैदानावरती आहे। दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतोय गोलंदाज किती पॉवरफुल आहे आणि विशेषतः फास्ट गोलंदाजांसाठी ही गोष्ट बऱ्याच वेळा आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी अवघड असते। चेंडू केल्यानंतर बॉडी बॅलन्स करत पुन्हा एकदा झेल घेणं, त्यानंतर चेंडू अडवणं, ही गोष्ट फास्ट गोलंदाजांसाठी बऱ्याच वेळा अवघड असते, पण ह्या गोष्टीला हा गोलंदाज अपवाद आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल। स्ट्राइक एंडवरती न्यू बॅट्समन मैदानावरती आहे दीपक। हा चेंडू, वा काय डिलिव्हरी आहे, जबरदस्त गोलंदाजी। एक विकेट घेतल्यानंतर तुम्ही पाहताय गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढला गेलाय। तो क्रिकेट की परिभाषा को समझते हुए बहुत अच्छी गेंदबाजी, और गेंदबाजी कहाँ कर रहे हैं, चौथी या पांचवें स्टंप की तरफ, और लेन गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा शॉर्ट पिच बाउंसर डालने का प्रयास नहीं कर रहे। मनीष, ये खासियत है, आयाम एक्शन से वो गेंदबाजी करेंगे तो एक बार फिर नेचुरल उनको उछाल मिल रहा है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 3 विकेट जाऊन धावसंख्या फक्त 7 वर थांबले। हो, पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये बॉल, दरम्यान स्ट्राइक रोटेट होते। खूप वेळानंतर उस्मान हा स्ट्राइक वर येतो आणि हे महत्वाची बाब ठरते। सिंगल धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते। एका बाजूला जरी आपण पाहिलं उस्मान साठी आपण पाहतोय जाळं विणलं गेलंय आणि उस्मानला जरी मैदानावरती बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरत नसतील, पण दुसऱ्या बाजूला जे फलंदाज आहेत ना त्यांना डॉट चेंडू करत उस्मानवरती दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। डॉट चेंडू जितके येणार आहेत तितके उस्मान पटेलसाठी खरं तर हा सामना अवघड होणार आहे। बिल्कुल आपने सही पकड़ा, जिस तरह से वो स्ट्रेटजी बनी हुई, और बड़े बल्लेबाज एक तो डगआउट में होने चाहिए, वो चाहिए, दूसरी बात वो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे तो परेशानी हो सकती है। और लाजवाब है, बेमिसाल है, कमाल का स्ट्रोक है, इस बार कोई भी फायदा नहीं है। गेंद बॉडी के बाद 4 रन, खिलाड़ी कोशिश तो कर रहे थे लेकिन कहां रोकने वाले। इस बार जब ये शॉट आया, बल्ले के ऊपर गेंद चढ़ी, आवाज बहुत अच्छी आई और उस गेंद के ऊपर 4 की मोहर लगाते हुए बल्लेबाज उस्मान, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। ओव्हर पिच बॉल होता, खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता, त्या गोष्टीचा फायदा झाला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या आकड्यावर। आत्मविश्वास दुणावण्यासाठी हा चौकार खूप महत्वाचा होता। आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर विशेषतः विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय उस्मान पटेलच्या बॅट मधून आलेला हा चौकार मनमाड संघाला एका नव संजीवनी देण्यासारखा आहे। एक चौकार मैदानावरती आलाय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज तयार असेल तर स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज मैदानावरती उस्मान पटेल। सगळ्यांच्या नजरा आज उस्मानवरती आहेत। विशेषतः ह्या सामन्यामध्ये
एक चांगली कामगिरी करत संघाला मात्र बक्षीस फेरीमध्ये नेण्याचा प्रयत्न उस्मानच्या माध्यमातून असेल, तर दुसऱ्या बाजूला बारामती संघाला सामना जिंकायचा असेल तर उस्मानला रोखणं गरजेचं आहे. हा चेंडू आणि काय घडलंय मैदानावरती, बिग विकेट गॉन. ज्या विकेट साठी संघ मालकाने देव पाण्यामध्ये ठेवले होते ना, ती विकेट मैदानावरती येते. उस्मान पटेल बॅक टू पवेलियन. लेकिन क्या बदला भूषण की तरफ से अगर देखें तो पहले इन्होंने थोड़ा सा आगे रखा था 4 मीटर के अंदर. उसके बाद में पहले 2-3 बल्लेबाजों की कहानी देखिए, वो इन्होंने ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी की 2 मीटर के अंदर या 4 मीटर के अंदर. अभी देखिए कहाँ गेंदबाजी, अभी वो बैकफुट पर लेके चले गए. एक बार फिर बल्लेबाज को बैकफुट पर लेके जाने के लिए मजबूर किया और लेन बदली है. एक बार फिर 6 मीटर के अंदर जब गेंदबाजी कर रहे हैं तो आपको बैकफुट पर जाना पड़ता है. गति और उछाल से परेशान किया बल्लेबाज को. नेहमी उस्मान दिसतो तसा उस्मान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही, कारण दबावामध्ये होता. कुठल्याच फलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. त्या पहिला फलंदाज बाद झाला, तो म्हणजेच मनसुख, त्यानंतर प्रतीक, त्यानंतर गोपाल. कुठल्याच फलंदाजाने साथ देण्याचं काम केलं नाहीये. जेव्हा आक्रमक फलंदाज तुम्ही असता आणि तुम्हाला जर साथ मिळाली तर तुमची आक्रमकता द्विगुणित असते, पण या ठिकाणी कुठलाच फलंदाज मैदानात तग धरू शकला नाहीये. त्यामुळेच मात्र पुन्हा एकदा थोडासा प्रेशर आला उस्मानवर आणि त्या प्रेशरच्या अंडर उस्मान बाद होतोय. दूसरी बात, गेंद भी बहुत अच्छी थी. मैं समझता था ड्रीम बॉल था बल्लेबाज के लिए, क्योंकि अतिरिक्त उछाल था, गति अच्छी थी. थोड़ा ऑफ स्टंप के बाहर से वो अंदर की तरफ भी लेके आए, अपने कद का अच्छा फायदा उठाते हुए. और उनको मालूम था फ्रंट फुट पर एक अच्छा शॉट खेला है तो थोड़ा सा वो पीछे जाएंगे, मतलब बैकफुट पर क्रीज के गहराई में जाएंगे. तो सही सोच के साथ एक कदम आगे सोचते हुए गेंदबाज अब जाकर रमसिंह देखे. और रीड करना बहुत जरूरी है, गेंदों को रीड करना बहुत जरूरी है. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. लेग बाय का इशारा भी होता बा, लेकिन प्रशंसा होगी. मी प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, या मॅच मध्ये मला माहिती आहे की खूप चांगली कामगिरी निश्चितच गोलंदाजाकडनं झाली. तुम्हालाही असंच वाटत असेल तर भूषणसाठी एकदा टाळ्यांचा गजर करायला काय हरकत नाहीये. अतिशय दर्जेदार कामगिरी त्याच्याकडनं झालेली आहे आणि उस्मान सारख्या मोठ्या खेळाडूचं त्यांनी बळी मिळवला, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, राहुल लेंथ अँड लाईन, अप्रतिम गोलंदाजी, तिकट मारा, नियंत्रित मारा, लयबद्ध गोलंदाजी मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहतोय, आपण सकाळच्या सत्रापासून फलंदाजीवरती बरीचशी चर्चा केली, पण इथं तुम्ही पाहताय गोलंदाजीमध्ये विशेषतः ताकदवान फलंदाजासमोर जर तुम्हाला एक चांगली आणि कंजूस गोलंदाजी करायची असेल, तुमचा निभाव गोलंदाजीमध्ये टिकवायचा असेल, तर इथं मैदानावरची लाईन लेंथ व्हेरिएशन ह्या गोष्टी गोलंदाजीमध्ये फार महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही पाहताय अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं सिमेंट विकेटवरती फार मोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात. ग्रास विकेटवरती, माती विकेटवरती तुम्हाला कमी खेळता येतं, पण इथं तुम्ही पाहता एक नॅचरल स्विंग या ठिकाणी मात्र चेंडूला भेटतोय आणि त्या गोष्टीचा फायदा इथं कुठेतरी गोलंदाजीच्या माध्यमातून झालाय. राहुल, दूसरी बात, इन्होंने मिश्रण अच्छा किया. सामने वाले की ताकत क्या, ये एक बार फिर समझते हुए गेंदबाजी की, सामने वाले को कमजोरी को अपनी ताकत बनाते हुए अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा. अब बल्लेबाज को एक कदम आगे सोचने की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन होता है. अक्षय तावरे गेंदबाजी करने के लिए आए हैं. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, एक बार फिर वही कहानी है. सीधे बल्ले से रन नहीं बन रहे, दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है. किसी एक बल्लेबाज को यहां से हीरो बनने का मौका है. एक बार फिर दबाव है इनके ऊपर. 17 गेंदों का खेल शेष है और 63 रनों की जरूरत है. तो रन बहुत चाहिए, लेकिन यहां से रन बन सकते हैं. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू पुढे एकदा अपरकट करण्याचा प्रयत्न इथं फसलाय आणि इशारा येतोय पंचांचा, चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा चर्चा त्याच गोष्टीवर होणार आहे. टॉस या सामन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण मुद्दा असणार आहे. नक्कीच या षटकानंतर त्या गोष्टीवर देखील आपण चर्चा करूया. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 14 धावा. पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर. हो, पुन्हा एकदा फोर्सने खेळायचा होता या बॉलला, पण मात्र कुठेतरी उजव्या शीच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर केला जातो. पंचाच्या माध्यमातून लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल मिळतो. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 वर. देखिए पिछले 2 ओवर में हमने मिस क्या किया है, इसके ऊपर चर्चा करेंगे. इस गेंद के बाद बहुत ही अच्छा ओवर अक्षय तावरे का हो रहा है. थोड़ा सा समय है मेरे हिसाब से. पिछले 2 ओवर में राहुल स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे, लाइफ लाइन सिंगल डबल आप नहीं ले पा रहे, वो सबसे बड़ी समस्या. अभी तो गेंद बल्ले के ऊपर ही नहीं आ रही है, वो सबसे बड़ी समस्या है बल्लेबाजों के लिए. अगली गेंद के साथ बैकफुट पर ऑन साइड पर इस गेंद को जरूर खेलना. टाइमिंग अच्छी नहीं है. गेंद जाते हुए मिड ऑन की तरफ 1 रन या दूसरे रन के लिए बिगलू वापस आएंगे. 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है. कुल मिलाकर 16 रन. ओवर की बात करें तो ये तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. पूरी तरह से दबाव जो है ना बल्लेबाजों के ऊपर है. तर नक्कीच टॉस बद्दल आपण चर्चा करत होतो. हा टॉस प्रशांत सर किती महत्वाचा होता या दोन्ही संघांसाठी, कारण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एपी
एपी मनमाड या संघाने. त्यामुळेच वाटलं होतं की टॉस जिंकून चांगल्या पद्धतीने अडवेल की काय, पण मात्र तसं न करता मतलब प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्यांची पिसं काढण्याचं काम केलंय. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. रिवर्स स्वीप खेल रहे हैं. सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है, उंगली को टेढ़ी करके कुछ करने का प्रयास, लेकिन एक बार फिर आप बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही है, दबाव बन रहा है. अगर आप डुबकी लगाना चाहते हैं ना तो पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है. तो यहां देखिए गेंद को आप रीड नहीं कर पा रहे. गेंद की लंबाई क्या राहुल वो देखना पड़ता है, लेंथ क्या है वो एक बार फिर देखने की जरूरत है. गेंद को आप रीड नहीं कर रहे. 22 का इशारा मैदान के अंदर पूरी तरह से दबाव बल्लेबाजों के ऊपर है. गोलंदाजावरती आपण पाहतोय मैदानावरती मात्र कोणताही प्रेशर नाहीये. इथं फलंदाजी मात्र बरीचशी अडचणीमध्ये आहे आणि विशेषतः टॉस वरती आपण बरीचशी चर्चा केली. टॉस झाला, बॅटिंग बारामती संघाने केली, एक मोठा स्कोर उभारला आणि कदाचित ह्या गोष्टीचा प्रेशर आपण पाहतोय मनमाड संघावरती मैदानावरती पूर्णपणे जाणवताना दिसला. त्यानंतर आपण पाहिले सुरुवातीला काहीशे फलंदाज बाद झाले. उस्मानवरती सर्वांच्या नजरा होत्या. उस्मान देखील स्वस्तात बाद झाला. आता उर्वरित फलंदाज काय करणार. गोलंदाज हा चेंडू खेळला जाणार आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल घेतोय, एक सोपा झेल, विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक बाद होतोय 4थ्या क्रमांकाचा. ये भगवान महंगी घड़ी सबको दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को न दे. फिलहाल इस वक्त देखें तो बल्लेबाजों के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. इसलिए अच्छा नहीं हो रहा है क्योंकि मनीष अपने टॉस जीता था, अब बल्लेबाजी भी कर सकते थे. सामने से एक बार फिर बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन हुई. सारे खिलाड़ी 11 से 11 खिलाड़ी मैं देख रहा हूँ, सारे खिलाड़ी फॉर्म में है और इसीलिए कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. पिछले जो 15-20 दिन रहे हैं बहुत सारे अच्छे टूर्नामेंट जीते आज बारामती टीम ने, तो वो एक अलग रंग में दिखाई दे रहे हैं. बहुत ही बेहतरीन तरीके से इन्होंने बल्लेबाजी की. 3 ओवर की कहानी. 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 8 रन जीतने के लिए एक बार फिर टोटल बहुत बड़ा 76 रनों की जरूरत है. और अब मुझे लग रहा है कि राहुल कुबे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है. मेहनत से तो बात नहीं बनने वाली है. नक्कीच हा सामना जर आता इथून पुढे मनमाड संघाला जिंकायचा असेल तर काहीसा चमत्कार होणं मैदानावरती आहे या ठिकाणी आपण पाहतोय गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 58 धाब्यांची गरज आहे. इथून पुढे मनमाड संघाला सामना जिंकायचा असेल तर काहीसा चमत्कार होणं गरजेचं आहे, कारण चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला कोणीही नमस्कार करणार नाहीये. देखिए मैंने एक बार फिर ये बात भी सुनी है, चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. इसी एक बल्लेबाज को युवराज सिंह बनना होगा तभी जाकर मैच में वापस आ सकते हैं. उम्मीद को नहीं छोड़ना है, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए. उस्मान का विकेट गिरने के बाद मैदान के अंदर जो शॉट सिलेक्शन था वो कुछ अच्छा नहीं था. कंसंट्रेशन में बहुत ज्यादा बार कमी आई थी. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ विजय पावले को मौका दिया गया है. विकल्प है इनके पास बहुत सारे और विजय पावले ने भी प्रभावित किया, बहुत ही अच्छी गेंदबाजी की है. ब्रॉकल में गेंद, ये इनकी ताकत है. नहीं नहीं नहीं, थ्रो करने की कोई जरूरत नहीं है भाई, सब कुछ आपके पाले में है. मतलब एक बार फिर कहते हैं ना, एक अच्छा गाना बज रहा है तो कोई परेशान नहीं है, सीटियां बज रही कोई परेशान नहीं है, तालियां बज रही कोई परेशानी नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. सब कुछ आपके पाले में है और आपका पलड़ा बिल्कुल भारी है. राहुल क्या कहेंगे, ये थ्रो करने की क्या जरूरत थी? एक बार फिर गलती हो जाएगी तो परेशानी हो सकती है. तुम्ही पाहताय थ्रो मैदानावरती केला गेला. आत्मविश्वासाची कमी अजिबात संघामध्ये नाही. आत्मविश्वासाने भरलेला संघ आहे. संघाच्या दिशेने सामना झुकला नाही तर आपल्या गोलंदाजीने सामना झुकवलाय. ह्या शब्दाला ह्या ठिकाणी जास्त किंमत असेल. विजय पावले तयार. पुन्हा एकदा चेंडू खेळला जाणार आहे. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल होतोय आणि पुन्हा एकदा विकेट क्रमांक 5. अर्धा संघ कापून टाकलाय, अर्धा संघ थंड झालाय. 5वां फलंदाज बॅक टू पवेलियन. राहुल, आधी टीम पवेलियन में आराम फरमा रही है, उनके पास कोई विकल्प नहीं है. जबरदस्त. आपके पास 10 गेंदों का खेल शेष है और 10 गेंदों में 57 रनों की जरूरत है. मैं इसलिए कह रहा हूं कि आपसे कोई ज्यादा एफर्ट लगाने की जरूरत नहीं है. जो कुछ करना है, जो दमखम लगाना है वो बल्लेबाज को लगाना है. बल्लेबाज मैदान के अंदर डेड बॉल कहानी में ट्विस्ट, ये सारी चीजें मैदान के अंदर होती है. इसीलिए मुझे बार बार लग रहा है, पिछले 20-25 साल से कमेंट्री कर रहा हूं, इसीलिए कह रहा हूं कि गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए, नहीं तो परेशानियां बढ़ सकती है. अब देखिए, अब सबको लगा था विकेट गिरा है और एक बार फिर गेंद वापस आई है. ओ बाउंसर है, पटकी हुई गेंद सर के ऊपर से जाते भी. व्हाइट बॉल का इशारा मैदान के अंदर अंपायर द्वारा, ऑफिशियल द्वारा 1 बाउंस का इशारा अमर साटे कर रहे हैं. फिलहाल ये सारी चीजें हो रही है. डेड बॉल हुआ, व्हाइट बॉल आया, बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो सकती है. क्रिकेट का खेल जो है ना अनिश्चितता से भरा हुआ है. नक्कीच आपण पाहतोय वेगाचा केला गेलेला वापर, पण तुम्ही पाहताय अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू वाईड आहे. विजय पावले
हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न फसेल. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला ट्रॅव्हल करेल आणि चेंडू फील्ड करेल. धावफलक एका धावेने पुढे जाते. पहा इथं आता सिंगल डबल न धावफलकावरती कोणताही परिणाम होणार नाही. इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल तर मैदानावरती मात्र सिंगल डबल न अजिबात कामगिरी करून चालणार नाही. इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर मैदानावरती षटकार चौकार ठोकावे लागतील. अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का, अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का, सिर्फ खेलना पड़ेगा मैदान के अंदर चौका या छक्का. ये वाइड बॉल है, ये वाइड बॉल है, ज्यादा एफर्ट लगा रहे हैं विजय पावले, इसीलिए परेशानी है. मिस्टर एस्ट्रा खलबली मैदान के अंदर बजाते हुए अब जाकर देखें 10 गेंदों का खेल से 54 रनों की जरूरत है. अगर बल्लेबाज एक बार सही हुए तो एक बार फिर इनकी तरफ से बहुत बड़े शॉट आ सकते हैं. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने विजय पावले हैं, मैं छक्का कैसे मारूं. अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. अगर ये मैच बनाना है तो शोल्डर डाउन नहीं होने चाहिए. मैच में अभी भी मजा आ सकता है. 10 गेंदों का खेल से 54 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय पावले तैयार. इस बार टिप ऑफ टीम वाइड बॉल. ओ हो मैदान के अंदर क्या हो रहा है. विजय पावले नियंत्रण को खोते हुए, अनुशासन नहीं है, दबाव एक बार फिर इनके ऊपर आता बा और जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है. गेंदबाज मेरे हिसाब से ज्यादा कर रहे हैं, इसीलिए परेशानियां मैदान के अंदर बढ़ती हुई. काहीतरी वेगळं तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न विजय पावले मैदानावरती करतोय आणि व्हेरिएशन ठेवण्याचं गरज इथं खरं तर मैदानावरती आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी आहे आणि ही खासियत विजय पावलेची आहे. एक जबरदस्त यॉर्कर तुम्ही पहिल्या चेंडूवरती पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिले थोडीशी मैदानावरती मात्र जे चेंडू केले गेले पूर्णपणे गती परिवर्तन करू गेले आणि हा चेंडू देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त आहे. तयार असेल विजय पावले. हा चेंडू खेळलाय जातोय पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये. अलोंग द कार्पेट डिलिव्हरी आहे, सिंगल भेटतीये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती आहे. पहा सिंगलला कोणताही परिणाम होत नाहीये. सामना आता मनमाड संघासाठी अवघड झालाय. इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर काय तंत्र वापरावं लागेल, काय वाटते प्रशांत सर तुम्हाला. देखिए कोई विकल्प नहीं है. हर गेंद के ऊपर आपको हमला करना है, बॉडी लाइन के बाहर भेजना है, शॉट सिलेक्शन आपको अच्छा रखना है और सबसे बड़ी बात इस दबाव में कॉन्सेंट्रेशन की जरूरत है. बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील और आसिफ बहुत तेजी के साथ अंपायर की तरफ बढ़ रहे हैं. अमर साठे की बात करें तो इस वक्त प्रभावित नहीं है, लेकिन अब तीसरे अंपायर की तरफ जाते हुए विजय पावले बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, मजे में खिलाड़ी है. इस सीजन में अच्छा प्रदर्शन इनकी तरफ से बिल्कुल हुआ है, लेकिन अब थोड़ा समीकरण की तरफ जाएंगे. जिस तरह से समीकरण बना हुआ है, 76 रनों की जरूरत है. दबाव बल्लेबाजों के ऊपर ही है, लेकिन मिश्रण ज्यादा करने का प्रयास और इसीलिए परेशानी. ये ओवर देखिए तो बहुत ही इंपॉर्टेंट चौथा ओवर मैदान के अंदर प्रगति पर है. विजय पावले को थोड़ा सा राहुल लेट लेके आए. एक बार फिर गेंदबाजों की बात करें तो सचिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे. उसके बाद में अक्षय ने अच्छा प्रदर्शन किया, भूषण गोले 3 रोटेशन हुआ है और अब उसके बाद में चौथे ओवर में विजय है. ले बाय का इशारा होता हुआ थोड़ी क्या लेग स्टंप की तरफ जा रही थी गेंद, वो देखा जाएगा इस गेंद के ऊपर. राहुल क्या कहेंगे जिस तरह से ओवर चल रहा है. हा चेंडू तुम्ही पाहताय फक्त स्लोवर डिलिव्हरी चेंडू केलाय. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटते आणि मी तर म्हणेल आता सामन्यावरती एक घट्ट पकड मिळवली. इथून पुढे सामना मनमाड संघाला जिंकायचा असेल तर इथं फार अवघड गोष्ट आहे. षटक मैदानावरती संपले गेले. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. स्कोरबोर्डवरती धावा आहेत 26 धावा. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी समीकरण असेल 50 धावांचं. 6 चेंडू आणि 50 धावा. और एक चीज मैं आपको बताना चाहूँ, मेरे सामने वो 4 बाइक मुझे दिखाई दे रहे हैं और एक टीम को एक बार फिर टीम के ओनर बहुत खुश होने वाले हैं. इसमें से एक जो ब्रांडेड बाइक है ना बजाज की, वो आपको मिलने वाली है क्योंकि यहां से एक टीम टॉप 4 में भी जाने वाली है. बहुत इंटरेस्टिंग मैच है जिसमें कि उस्मान का विकेट खोने के बाद बल्लेबाजों ने हाराकिरी की है. बाईक तर नक्कीच संघाला या ठिकाणी भेटणार आहे, पण बाईक पेक्षा इथे प्रतिष्ठेला किंमत आहे. कोणता संघ नंबर 1 मध्ये गेलाय, कोणता संघ महाराष्ट्र प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरणार, आज कोणाचा गवगवा मैदानावरती होणार हे फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू बॅट चेंज घेतोय आणि आपण पाहतो बॅकफुट पॉइंटच्या दिशेला जाईल. सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्डवरती धावा आहेत 27 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 49 धाव्यांची गरज. सवाल नकद राशि का है लगभग. एक बार फिर देखें ये मुकाबला आप जीतते तो कम से कम 3 लाख आप पा सकते हैं. बहुत महत्वपूर्ण मैच. अपने के बाहर गेंद सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी मौजूद है. विकेट के ऊपर अगर देखें तो एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया.
बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के वापस आ रहे हैं। उस्मान का विकेट गिरने के बाद बल्लेबाजों का मनोबल गिरा है और सामने वाली टीम का, खास करके आज बारामती की टीम भापकर 007 ने जबरदस्त प्रदर्शन किया बल्लेबाज के तौर पर और प्रोफेशनल गेंदबाजी मैदान के अंदर लाजवाब तरीके से गेंदबाजी करते हुए सामने वाली टीम को उठने का मौका नहीं दिया। कमाल का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। हा सामना जर जिंकला तर जवळजवळ 44,444 रुपये आपण पाहतोय। हा सामना जिंकल्यानंतर यानंतर तुम्ही एकही सामना जरी जिंकले नाही तर कमीत कमी ह्या स्पर्धेमधून तुम्ही 44,444 घरी घेऊन जाऊ शकता। त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि एक बाईक। बिल्कुल, इसलिए एक बार फिर देखें लगभग वो 2.5 लाख या 3 लाख के आसपास वो आंकड़ा जाएगा। अभी अमोल सिरसाट साहब ने ये इंटरेस्टिंग जानकारी हमें दी है। गेंदों की तरफ जाएंगे, इस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज और ऑन साइड पर खेलना तो चाहते थे, टप्पा खाने के बाद दो चाल है, अनप्लेबल साबित हो रहे हैं। मनोबल, मानसिकता, मनोवैज्ञानिक दबाव फिलहाल बल्लेबाजों के ऊपर है और बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। 44,444 जरी असले 3 चेंडू शिल्लक आहेत, आता 3/4 44,444 तुम्ही करा। एका चेंडूची किंमत किती मोठी आहे हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी पहा चेंडू मैदानावरती फील्ड केलाय, धावफलक एका धावेने पुढे जाईल। स्कोर बोर्ड वरती मात्र छोटासा बदल होतोय। धावफलकावरती आपण पाहतोय सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आहे, सामन्यामधील चुरस, सामन्यामधील रंग पूर्णपणे निघून गेलाय, सामना बेरंग झालाय। सामना आपण पाहतोय फक्त औपचारिकरित्या मैदानावरती सुरू आहे। गोलंदाज तयार असेल। हा चेंडू पुन्हा एकदा पहा, खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र होता, खेळला गेलाय, सिंगल मैदानावरती येते, धावफलक पुढे जाणार आहे। स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 29 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत। 29 धावा आपण पाहतोय। 007 बारामती हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि आपण पाहतोय बाकीच्या सेमीफायनल, क्वार्टर फायनल बाकी आहेत। या ठिकाणी मल्हारी अप्पा गव्हाणे आपणच्या माध्यमातून नक्कीच ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते। सामना मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र संपला गेलाय आणि बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ आपल्या स्पर्धेला भेटलाय। शिरसाट स्पोर्ट्स प्रेझेंट महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ आपल्या स्पर्धेला भेटलाय 007 बारामती। जोरदार टाळ्यांनी या संघाचं आपण स्वागत करूया। तो अक्षय तावरे, कृष्णा पवार ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया। छोटा सा ब्रेक लेंगे, मधुर संगीत के साथ मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे। राजेश जी शुक्रिया, थैंक यू वेरी मच।